2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी वाड्यामध्ये ज्यावेळेस गेलो, माझे सोयरे सुद्धा त्यावेळेस मला म्हणाले की तुम्ही आम्हाला बोलू नका, जर भालेराव साहेब असतील तर आम्ही तुमचे नाही. आणि खरंच त्या लोकांनी सिद्ध करून दाखवलं की सुधाकर भालेराव जे सांगतील तेच आम्ही ऐकतो. त्याची प्रचिती दुर्दैवानं असेल सुदैवानं असेल, 2019ला ज्या उमेदवाराच्या मागे आपण प्रामाणिकपणाने उभे राहिलात आणि जो उमेदवार सुधाकर भालेरावांच्या आशीर्वादाने निवडून आला, तो उमेदवार आम्हाला गद्दारी करून आज तुम्हाला आम्हाला सगळ्याला सोडून कुणाच्या तरी दावणीला बांधून ज्या लोकांनी बूथवर विरोधात मतदान केलं, ज्या लोकांनी बूथवर विरोधात काम केलं, ज्या लोकांनी त्यांना शिव्या घातल्या, ज्या लोकांनी त्यांची मायबहीण काढली, ज्या लोकांनी अर्वाच्य भाषेमध्ये बोललं, आज त्यांच्या पिल्लावाळामध्ये तीच इमानदारीची भाषा सांगत बसलेले आहेत. आणि ज्या लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलं त्यापैकी एकही माणूस आज त्यांच्या सोबत नाही हे सांगताना दुःख होतं. मी बोलता बोलता जनसन्मान शब्द माझ्या तोंडात आला साहेब. उदगीर मध्ये अजितदादा पवारांचं पिवळं वादळ काय ते गुलाबी वादळ आलं, गुलाबी वादळ त्यांना सहनच होणं गेलंय. अजित पवारची सभा फेल ठरलेलं. अजित पवारच्या सभेमधनं लोकांनी काढता पाय घेतला आणि 1000 सुद्धा महिला त्यांच्या समोर बसल्या नाहीत. कदाचित बनसोडे साहेबाला त्याचा राग आला की काय, अजून त्याने कमानी काढायला तयार नाहीत, बॅनर काढायला तयार नाहीत, कमानीचे मोठमोठे होर्डिंग काढायला तयार नाहीत. त्यांना कदाचित सहन झालं नाही म्हणून लोकांवर अत्याचार करण्यासाठी अन्याय करण्यासाठी त्या कमानी ठेवल्यात काही वाटतंय साहेब. मागच्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये 2 ऍक्सिडेंट त्या कमानीमुळे झाले. परंतु या लोकप्रतिनिधीला थोडीही संवेदना नाही की आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आपण या शहरामध्ये अवैधरित्या उभा केलेले कमानी आणि होर्डिंग्स काढावं, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, एवढी सुद्धा संवेदना या माणसापुढे शिल्लक राहिलेली नाही. त्याचं कारण काय होतं आपण अभ्यास केला तर 2019 साली ज्यावेळेस आम्ही तुमच्या दारामध्ये आलो की आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या, हा गाव कुसाबाहेरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशासाठी हा मतदारसंघ राखीव केला त्या उद्देशाला साध्य करेल आणि गाव कुसाबाहेरचा बसलेला माझा दलित बांधव हा आर्थिक उन्नतीने समोर येईल आणि त्याच्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडेल अशा उद्देशाने ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी मतं मागायला आलो त्यावेळेस ह्या हेरकरांनी भरभरून मतं दिली आणि सभागृहामध्ये पाठवलं. त्यावेळेस आम्हाला माफक अपेक्षा होती की या माणसांनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असेल, सर्वसामान्य दलित कुटुंबातल्या व्यक्तीच्या असेल, माय बहिणीच्या असेल, विद्यार्थ्यांच्या जीवनात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा आरोग्याच्या क्षेत्रात असेल, भरीव काम करावं अशी माफक अपेक्षा होती. हेरकरांना 30 सप्टेंबर रोजी एक पुरवणी भेटली असेल. पुरवणी पुण्यनगरीला एक पुरवणी छापून आली 30 सप्टेंबर 2024ला. त्या पुरवणीचं जर वाचन आपण केलं तर त्यांनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये मी 4000 कोटीची कामं केलो. मला आश्चर्य वाटलं. मी 3 वर्ष सोबत राहिलो इमानदारीच्या काळापुरतं. मी मुळेसर असतील, ज्ञानेश्वर पठार असतील, 24 तास सोबत राहिलो. तोपर्यंत 300 कोटीच्या पुढे जात नव्हतो. असा काही चमत्कार घडला की 1.5 वर्षामध्ये हा आकडा 4000 कोटीला गेला. म्हणून मी एका अकाउंटंटला बोलवलो आणि त्यांना मी प्रत्येक कामाचं वाचन केलं आणि बेरीज करायला लावली. साहेब, आज माझं या हेरच्या देवस्थानाच्या समोरून चॅलेंज आहे. तुम्ही जे 30 जुलैला पुरवणी छापला तुमच्या भांडवलाला बोलवून घ्या आणि त्या पुरवणीवर छापलेल्या कामाची बेरीज करा. जर तुम्ही हेडलाईनला छापलेले 4000 कोटीची जर बेरीज होत असेल तर आम्ही राजकारण सोडून द्यायला तयार आहे. या देवस्थानासमोर केलेलं चॅलेंज आहे. अरे तुम्हाला साधी बेरीज येत नाही. तुम्हाला 400 कोटीला 4000 कोटी म्हणावं का 4 लाख करत म्हणावं एवढी अक्कल तुमच्यापाशी नाही. आणि अजितदादा पवारांच्या 30 ऑक्टोबरच्या सभेमध्ये तुम्ही सांगता की आम्ही 6000 कोटीची कामं मंजूर केले.
खोटं बोलायची मर्यादा असते. तुम्ही एका राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात, आजूबाजूला अतिशय शहाण्या लोकांची टीम घेऊन फिरत आहात. एक तर तुम्हाला अक्कल नसेल, नाही तर सोबत असलेल्या लोकांना अक्कल नसेल. बेअक्कली लोकांची अंमलबजावणी तुम्ही करत असाल तर नाहीतर राजा बेवकूफ असेल. दोनच गोष्टी चुकायला पाहिजेत. 4,000 कोटीचं चॅलेंज आहे. या देवी बसले, या पवित्र देवी मानली जाते साहेब हेरची. या देवीला शुभ मानलं जातं. माझं या देवीच्या समोर चॅलेंज आहे. त्यांनी छापलेल्या पुस्तकामधली, त्याने छापलेल्या पुरवणीमधली जर बेरीज 4,000 कोटीची होत असेल तर आम्ही राजकीय संन्यास घेऊन तुमच्या दारात गुलामी करायला तयार आहोत. आणि जर त्याची बेरीज 4,000 होत नसेल तर तुम्ही या देवी समोर चॅलेंज करून सांगतो की तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या. अरे कुणाला मूर्खात करता? ज्या मतदारसंघामध्ये समाजवादाचा विचार संबंध महाराष्ट्राने जोपासला, ज्या मतदारसंघामध्ये जनता दलाची भूमिका, नाय डोळ्यांची भूमिका मतदारसंघाने संबंध महाराष्ट्राला दाखवली, साहित्याची परंपरा ज्या महाराष्ट्राला दाखवली, जिथं साम्यवादाचा विचार चालला, महाराष्ट्र सीमा कर्नाटक बॉर्डरवर राहिलेल्या लोकांच्या लढ्यामध्ये लढलेला हा महाराष्ट्राचा उदगीर तालुका, त्या लोकांना तुम्ही लातूरून येऊन सांगता ज्याची बेरीज 500 कोटी होती त्याला 4,000 कोटी म्हणता. आम्हाला अपेक्षा होती तुम्ही विकासाचा डोंगर सांगत गावोगावी सुटलात. आम्ही वाट बघत होतो की तुम्ही किती सत्यवादी आहात. इमारतीच्या उद्घाटना करताना आम्हाला वाटलं की तुम्ही सत्यवादी असाल आणि ज्यांनी इमारती मंजूर केल्या त्यांना बोलवताल, ज्यांनी तुम्हाला निधी दिला त्यांना बोलवताल, ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचे ऋण व्यक्त करताल अशी अपेक्षा आम्हाला वाटली. परंतु काय झालं? पंचायत समितीवर बोल लागला. पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन म्हणून सांगितलं. तुम्ही चॅलेंज आहे, तुम्ही सिद्ध करा की पंचायत समितीची इमारत तुम्ही मंजूर केली. माझा दावा आहे की त्या पंचायत समितीचा पायाभरणी, त्या पंचायत समितीला निधी, ती पंचायत समिती मंजूर करण्याचं काम तत्कालीन आमदार सुधाकर भालेरावने केलंय. मी तारखेसहित सिद्ध करतो. तुम्ही कुठेही स्टेज मारा, मी येतो. तहसील इमारत सुधाकर भालेरावच्या काळामध्ये वर्क ऑर्डर झालेले, कामकाज तुमच्या काळात चालू झालं. प्रशासकीय इमारत तुमच्या काळात आली. तुम्ही सांगता जळकोट आणि उदगीरचा रस्ता मी केला. कमाल वाटते मामा, एवढ्या शाण्या सुरत्या माणसानं खोटं बोलत असताना. ज्या रस्त्याचं 75% काम तुम्ही आमदार होण्यापूर्वी झालं होतं, तो रस्ता तुम्ही मंजूर केला म्हणतात. तुम्ही म्हणता उदगीर आणि लातूरच्या रस्त्याचं काम मी मंजूर केलं. अहो तुम्ही मंत्री होऊन तुमच्या पदाचा पदभार घेईपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं की ह्या रस्त्याचं काम चालू झालंय. तुम्ही त्याची वर्क ऑर्डर बघा, त्याचा निधी कुठून आलाय बघा, त्याचं कामकाज कुठून आलंय बघा, आणि त्याच्यानंतर श्रेय घ्या. 100% घ्या. तुम्ही जे काम केलं त्याचं 100% श्रेय घ्या. तुमचा सत्कार आम्ही करायला तयार आहोत. परंतु ज्या कामाला श्रेय तुमचं नाही, अजिबात तुम्ही ते श्रेय भानगडीच्या भानगडीत जाऊ नका. हे काम कधी मंजूर झाले? महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रामाणिकपणाच्या गटामध्ये होतात, इमानदारीने शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीत होतात, त्या काळामध्ये तुम्हाला निधी मंजूर झाला. माझा चॅलेंज आहे, तुम्ही ज्या 5 खात्याचे राज्यमंत्री होतात, त्या 5 खात्यापैकी जर 1 रुपयाचा जरी खात्याचा प्रतिनिधी तुम्ही या मतदारसंघामध्ये आणला असता तर तुम्ही सिद्ध करा. तुमच्याकडे कोणती खाती होती? रस्ते विकास महामंडळाचं खातं होतं. या मतदारसंघात तुम्हाला 1 रुपया येऊ शकला नाही. तुमच्याकडे पर्यावरण खातं होतं. पर्यावरणाचा 1 रुपया या मतदारसंघात आला नाही. तुमच्याकडे MREGS खातं होतं. उद्धव ठाकरेंनी दिलेली मातोश्री योजना सोडलं तर तुमच्याकडे दुसरं काम आलं नाही. तुमच्याकडे भूकंप पुनर्वसनाचं या जिल्ह्यामध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांनी तुमच्याकडे व्यथा मांडल्या, एकाची सुद्धा तुम्ही व्यथा सोडू शकलो नाही. तुम्ही तुमच्या खात्याचे पैसे मतदारसंघात आणू शकलो नाही आणि दुसऱ्याने आणलेल्या कामाच्या निधीचं तुम्ही श्रेय घेता. माझं चॅलेंज आहे. मी हेरमध्ये आलो होतो मागं. हेरच्या एका कॉलेजमधल्या लेकरांनी निवेदन दिलं होतं की इथं जिम द्या, इथं क्रीडांगण विकास करा. एक खासगी संस्थेचं ग्राउंड सांगितलं होतं त्यांनी. त्यावेळेस आम्ही निवेदन घेतलं होतं. माझं चॅलेंज आहे की तुम्ही गद्दारी करून चुकीच्या लोकांची साथ ज्यावेळेस घेतलात त्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात. तुमच्याकडे खातं आलं क्रीडा व विकास मंत्री, बंदरे विकास मंत्री. त्या बंदराचा आपला काही संबंध आहे ना? त्यांना सुद्धा कळलं नाही अजून कुठलं बंदर आपल्याकडे आहे. परंतु आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही क्रीडा मंत्री झालात, या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये एखादी जिम देताल, या गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एखादा व्यायामशाळा देताल आणि उदगीर तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या एखाद्या क्रीडा संकुलन लातूरचं दर्जेवर करताल.
अशी अपेक्षा होती. तुम्ही काय केलं? तुम्ही गेलो क्रीडा मंत्री झाल्यावर पुरणमल लाहोटीच्या क्रीडांगणावर गेले साहेब, आणि तिथं काय भाषण करते की या लातूरचं क्रीडा संकुलन म्हणावं तसं झालं नाही. म्हणजे ज्या विलासराव देशमुखाने 500 करोड रुपये खर्चून क्रीडा संकुलन बनवलं आणि तिथं हा बाळा जाऊन म्हणतो की लातूरचं क्रीडा संकुलन म्हणावं तसं झालं नाही, ह्याला बालेवाडीच्या धर्तीवर मी विकास करतो. अरे बाबा, बालेवाडीच्या धर्तीवर क्रीडा संकुलन विकास करणारा माणूस उदगीरमध्ये क्रीडा संकुलाची एक ईट मंजूर करू शकला नाही. माझं चॅलेंज आहे, या गावामधील किंवा परिसरातले कुठल्याही जर तुमच्या शेजारच्या गावामध्ये क्रीडा मंत्र्याचा क्रीडा विभागाचा 1 रुपयाचा जर निधी आला असेल, साधं डंबेल उचलायचं जरी साहित्य आलं असेल, तर तुम्ही सिद्ध करून दाखवा की मी क्रीडा मंत्री म्हणून या गावामध्ये विकास केला म्हणून. तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्याचा निधी तुम्हाला मिळाला नाही. तुम्ही गद्दारी करून तुम्ही पक्षांतर करून गेल्यानंतर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी 5 करोड रुपयाच्या वर 10 रुपये दिला नाही आणि तुम्ही सांगता आम्ही विकास करताय. कशाचा विकास केला? आम्हाला अपेक्षा होती मागच्या 5 वर्षात मामा कुणालाच पीक विमा मिळाला नाही. लक्षात घ्या, तुमच्या आमच्या स्वाभिमानाची गोष्ट लक्षात घ्या. काय घडलं हे बी समजून घ्या. केवळ फुल तापाला बळी पडू नका. बसून घ्या, बसून घ्या. मी थोडीशी हिस्ट्री सांगतो मामा. 2021-22 ला पीक विमा मंजूर झाला. संजय बनसोडे साहेबांनी बॅनर लावले पूर्ण लातूर उदगीर तालुक्यात की मी 56 करोड रुपयाचा विमा मंजूर केला म्हणून, परंतु एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर विमा पडला नाही. 2022-23 ला विमा मिळाला नाही. 23-24 ला विमा मिळाला नाही. 22-23 चं अग्रिम अनुदान मिळालं नाही. जाहीर केलेलं 5,000 रुपये हेक्टरी धनंजय मुंडेने जाहीर केलं. 3 हेक्टर पर्यंत 15,000 रुपये देतो. अजून रुपया आला नाही. त्या गोष्टी लक्षात घ्या की का घडल्या. आमचं म्हणणं एकच आहे, आमचा प्रश्न एकच आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मंत्री आहात त्या जिल्ह्यातल्या निलंग्या तालुक्यामध्ये 57 करोड रुपये विमा येतो. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मंत्री आहात त्या लातूर ग्रामीण मध्ये 42 करोड येतो. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मंत्री आहात त्या लातूरमध्ये 62 करोड रुपये विमा येतो. आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये फक्त 8 कोटी येतो. ह्याच्यापेक्षा निष्क्रिय लोकप्रतिनिधी आपण पृथ्वीवर होऊ शकत नाही. आमचं चॅलेंज आहे की तुम्ही जर मागच्या 5 वर्षामध्ये जर विमा कंपनी सोबत एक जरी बैठक घेतलेली असेल आणि या शेतकऱ्याच्या हितामध्ये आणि शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 रुपये मिळावं म्हणून प्रयत्न केले असतील तर तुम्ही सिद्ध करून दाखवा की मी ह्या रोजी ह्या तारखेला ह्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली आणि पीक विम्यासाठी प्रयत्न केला. अजिबात नाही. 5 वर्ष केवळ कुठली इमारत मंजूर होते का? कुठलं बांधकामातला माणूस मिळतो का? कुठल्या गुत्तेदाराला टेंडर देऊन आपल्याला राहता येतं का? ह्याच्या पलीकडे कुठल्याही विकासाच्या गप्पा झालेल्या नाहीत. मला अपेक्षित होता की आमचा भाऊ एका उच्च स्तरावर जावं, चांगल्या पदावर जावं आणि सामान्याच्या जीवनामध्ये क्रांती घडावी आमची अपेक्षा होती. आनंद झाला आम्हाला की आमचे भाऊ विमानाने दिल्ली मुंबईवरून आले उदगीरला, हेलिकॉप्टरनं आले, 4 वेळेस हेलिकॉप्टरनं आले, 4 वेळेस विमानानं आले. आम्हाला आनंद झाला की माझा भाऊ गाडीतून उतरून विमानात बसले. परंतु आम्हाला एक प्रश्न आहे, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आम्हाला अधिकार आहे, तुम्हाला विचारायचा अधिकार आहे की तुम्ही ज्या विमानामध्ये बसून लातूरला आलात ते विमान कुणाचं होतं जाहीर करा. त्या विमानाचे 45 लाख रुपये एका वेळेसचे कोण भरला जाहीर करा. 45 लाख रुपये भरून तुम्ही 4 वेळेस आलात, 4 वेळेसचे 45 लाख रुपये सांगा कोण भरले. हेलिकॉप्टरने तुम्ही 6 वेळेस आलात, तुम्ही जाहीर करा. एका वेळेस 27 लाख रुपये हेलिकॉप्टरला भरावे लागतात. हे पैसे कुण्या कंपनीने भरले सांगा. तुम्ही हेलिकॉप्टरने आलो म्हणून विमा कंपनीने तुम्हाला विमा दिला नाही हे लक्षात ठेवा. दुसऱ्या तालुक्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना विमा मिळाला, परंतु उदगीर आणि जळकोटला विमा मिळाला नाही. हे तुमच्या माझ्या पोटामध्ये पडलेली आग आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या लोकांनी मोर्चा काढला की आम्हाला 2023-24 चा विमा मिळाला पाहिजे. त्यावेळेस हा माणूस म्हणतो सभेमध्ये की शेतकरी माझ्या विरोधामध्ये राजकारण करतायत. कशाचं राजकारण करतोय आम्ही? काय चुकीचं बोललो आम्ही? काय चुकीचं मागितलं आम्ही? अरे आमच्या हक्काचा विमा मागितला. कोणाचा विमा? तुमच्या पोटात आग नसेल लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल की मी 1 रुपया भरलालोय, परंतु तुम्ही भरलेल्या 1 रुपयाच्या मागे 4,600 रुपये प्रत्येक विमा कंपनीला शासन भरतं.
या मतदारसंघातून 1300 करोड रुपयाचा विमाची रक्कम 1300 करोड रुपयाची मामा विमा कंपनीकडे गेली, परंतु आपल्याला मिळाले 8 कोटी। अरे तुम्ही खरंच शेतकऱ्याचे पुत्र होता, तुम्ही सामान्य माणसाच्या दलिताच्या हिताच्या करणाऱ्या गोष्टी करणारे असाल तर तुम्ही त्या विमा कंपनीला बोलवायला पाहिजे होतं किंवा कोर्टात जायला पाहिजे होतं की विमा कंपनीने आम्हाला फसवली। परंतु तुम्ही कुठे ना कुठे त्या तुम्ही विमा कंपनीचे शर्मिंदे असताल, काही ना काही घेऊन बाटलेले असताल, म्हणून तुम्ही त्या कंपनीच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये गेलो नाही। सिद्ध करा आणि सांगा की तुम्ही का गेलो नाही, काय विमा कंपनीकडून पैसे आणलो नाही। हा शेतकरी तुमच्या गावोगावी वाट बघत बसलाय, मागच्या 5 वर्षामध्ये विम्याचा 1 रुपया मिळालेला नाही। आता माय माऊली बसल्या तिथं, आता त्यांना 1500 रुपये देऊ लागल्यात। कुणाचे 1500 रुपये दिलेत मामा? ज्या दिवशी या माय माऊलीला 1500 रुपये द्यायचा निर्णय घेतला त्याच नंतर एक कॅबिनेटचा निर्णय झाला, तुम्ही बघितलो नाही, कारण तुम्हाला आता संवेदना राहिलेल्या नाहीत, अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद राहिलेली नाही। एक निर्णय झाला की आता 100 आणि 200 रुपयाचा बॉन्ड कायमस्वरूपी बंद केला। आता तुम्हाला प्रत्येकाला 500 रुपयाचा बॉन्ड लागणार आहे कुठल्याही कामाला। प्रत्येक कुटुंबामध्ये वर्षभरात 10 तरी बॉन्ड कामाला लागतात। कुणाला पीक विम्याला लागते, कुणाला अफिडेव्हिटला लागते, कुणाला वाटणीला लागते, कुणाला कशाला लागते। आम्ही आज त्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून आम्ही माहिती घेतली की उदगीर तालुक्यामध्ये फक्त उदगीरमध्ये 8000 बॉन्ड दररोजचे जातात 100 रुपयाचे। आज त्याला 500 रुपये मोजा लागते मामा। लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खिशातून काढून देऊ लागलेत, नवऱ्याच्या खिशातून काढलेले आणि त्याच्या बायकोला देऊ लागलेत, दुसरं काहीच करणार गेलं। का बोलले तुम्ही या विरोधामध्ये बोललं पाहिजे। तुमच्या गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधीला बुजुर्ग माणसाने विचारलं पाहिजे, बाबा रे तू 1500 देऊ लागलायस, परंतु माझ्याकडून 2000 काढून घेऊ लागलायस, त्याचं उत्तर आम्हाला सांग। काय झालं? मागच्या 3 वर्षाचं सोयाबीन दाराला लावून आहे, घरात सोयरा असलं तर ढेचा द्यायला बसायला जागा नाही, अपेक्षेवर आहे। 1.5 वर्षामध्ये मागच्या 2 वर्षापासून सोयाबीन दारात बसून आहे। तुम्ही मोर्चा काढलात 8000 रुपयाचा भाव द्या, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। शेतकऱ्याला 32-35चा भाव देताय आणि शेतकऱ्याच्या पैशाची लूट करून कंपनी सोबत दलाली करताय। आंतरराष्ट्रीय स्तरावर दलालीचा धंदा चालू आहे। एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ड्युटी खाली सोयाबीनच्या भावाची लूट केली जाते। या गोष्टीची आग आमच्या मनामध्ये राहिली पाहिजे। त्या निराधारांचं अनुदान होतं, त्या निराधार महिलाला अनुदान मिळायचे फॉर्म राहतात, त्या कमिटीचा अध्यक्ष राहतो आमदार। आता चॅलेंज आहे की तुम्ही मागच्या 5 वर्षात निराधार कमिटीचा अध्यक्ष म्हणून या माय माऊलीचे फॉर्म मंजूर करण्यासाठी एक जरी बैठक मतदारसंघात घेतली असेल तर तुम्ही फक्त फोटो दाखवा, आम्ही राजकारण सोडून देतो। फक्त तुम्ही त्या कमिटीला उपस्थित असलेला फोटो दाखवा। कशासाठी निवडून द्यायचं तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या भावनेची खेळ खेळता, सर्वसामान्य माणसाच्या गरजेची तुम्हाला गरज नाही। या मतदारसंघामध्ये केवळ आणि केवळ हप्तेखोरीचा धंदा मासला गेलाय। मी जास्त बोलणं उचित नाही, परंतु माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या दारामध्ये येणारे लोकप्रतिनिधी कोणी येतील, आम्ही आज सुधाकर भालेराव साहेबांसाठी आलो नाही, महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या दारात मतं मागायला येऊ। परंतु केवळ आम्ही मतं मागायला आलो म्हणून तुम्ही मतं न देता 10 मिनिट झोपताना विचार करा की आपण ज्या माणसाला मत देऊ आलो त्या माणसाने मागच्या 5 वर्षामध्ये काय केलंय आणि येणारा माणूस काय करणार आहे ह्याची अपेक्षा व्यक्त करा। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, हेरकरांना आणि हेरच्या वाड्यातल्या सगळ्या तरुण मंडळीला फुल धापाला बळी पडू नका, जॅकेटला बळी पडू नका, गाड्याच्या ताफ्याला बळी पडू नका। कोणी जर गुत्तेदारी केली असेल तर त्यांना जाऊ द्या, माझा त्यांना दोष नाही। सोबत राहणारे केले असतील, आम्हाला त्याच्यावर आरोप नाही, परंतु विकासाची गंगा आणत असताना मी हेरमध्ये वाचलो मामा की हेरमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 18 करोड रुपये दिल्याची भाषा बोलले। आम्हाला पुण्या ग्रामपंचायतीला नाव ठेवायचं नाही, तुम्ही त्यांना नाव ठेवू नका। केवळ बाहेरचा माणूस येऊन 18 करोड रुपये देऊ लागल्यावर तुम्ही गावात मारामारी करून घेऊ नका, हे काही खरं नाही। लबाडाचं आमंत्रण आहे, तुम्ही काहीच भूलतापाला बळी पडू नका। 2 मिनिट होतं तुमच्या गावातला विषय, म्हणून माझी विनंती आहे की भूल थापाला बळी पडू नका। हेरखेरांना विनंती आहे, या शुभ दिनी चालू करत असताना प्रत्येक माणसाने आपले सोयरेधारे असतील, नाते गोते असतील, वाडी तांड्यात आपले माणसं असतील, प्रत्येकाने आपल्या सोयरेधाऱ्याशी संपर्क करा आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सोबत आपण थांबावं, एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय भालेराव साहेबांनी विनंती करतो की आपण 2 मिनिट म्हणून
आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्व हेर गावातील व सर्व वाड्या मिळून हा हेर ग्रामपंचायत या सर्व पंचक्रोशीतील भागातील सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मनापासून पहिला हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी सहज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या गावामध्ये आपल्याशी काही हितगुज करावं आणि तुमच्या समोर काही एकमेकाच्या विचाराचं मंथन या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन उदगीर मतदारसंघामध्ये गेली 4 दिवस आम्ही हा प्रवास करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रदेशाचे सरचिटणीस प्राध्यापक शिवाजीराव मुळे सर, आत्ता ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं असे पद्माकर उगिलेजी, आपल्या गावचे ज्येष्ठ सपनरावजी ढगे साहेब, तसेच आमच्यासोबत असलेले मल्लिकार्जुन सरखेलीकर साहेब, सूर्यकांता चौंडे, शिवाजीराव वजिरे, बालाजी गुरडे, बाबासाहेब ढगे, माधवराव मिटकरी, या ठिकाणी उपस्थित रमाताई वाघमारे, शशिकला पाटील, वर्षा बेकुदे, वर्षा धावारे, अमित शेख, या ठिकाणी आता गोविंद कोंपलेजी, बळवंत गोगरेजी, वसंत ढगेजी, बालाजी पुरे, गजानन गुर्डे, बालाजी गुर्डे, नितीन डिगोळे, राहुल नादरगे, प्रकाश मिटकरी, वसंत घोगरे, प्रेम नादरगे, विलास कांबळे, अजय मिटकरी, गोपाळ घोगरे, रणवीर सुरवंशी, सिद्धा माटेकर, कुमार घोगरे, अरुण ढगे, अनिल भोसले, महादेव मोहाळ, तौफिक शेख, चेतन बँकरे, सुदर्शन पाटील, केशव ढगे, विक्रम मोरे, वागंबर सूर्यवंशी, संजय ढगे, हाबिब साहेब शेख, आता सर्वच बऱ्याच कंपनीसाठी मी सगळ्यांना ओळखतो, फक्त आता वेळेअभावी मी फार सर्वांचे बालाजीराव नावं न घेता सर्वच माझ्यावर गेली 10 वर्षे अविरतपणे माझ्यावर प्रेम करणारे हे गाव, आता उगिले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही नाही बिनशर्त माझ्यावर या ठिकाणी आशीर्वाद दिला। गेली 10 वर्षे मी तुमची सेवा केली। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमची सेवा करत असताना भाजप नावाला नव्हती, परंतु तुमच्या आशीर्वादाने भाजप मोठी करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं। फक्त भारतीय जनता पार्टीनं जशी भाजप मोठी झाली तशी निष्ठावान सोडले आणि उष्टे सोबत घेऊन फिरायला, अशा पद्धतीची भूमिका भाजपची। खरं तर माझी काहीही चूक असेल तर तुम्ही सांगा। अत्यंत प्रामाणिकपणाने तुमची सेवा केली। उभ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये पैसा कमवण्यासाठी मी राजकारण केलं। आज या ठिकाणी आई नवदुर्गा मातेच्या चरणी मी तुम्हाला नतमस्तक होऊन सांगतो की उभ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये मी पैसा कमवण्यासाठी राजकारण केलेलं आहे, परंतु प्रामाणिकपणे आज तुमच्या शेजारला बाजूला जो रोड आहे नॅशनल हायवे, हे कशाची देण आहे? जर सुधाकर बालेरावला तुम्ही जर आमदार केलो नसतो तर हा नॅशनल हायवे होऊ शकला नाही। हा नॅशनल हायवे झाल्यानंतर पुन्हा माझ्या मतदारसंघात 2 नॅशनल हायवे झाले। म्हणजे आपल्या मतदारसंघात एक लातूरला जाणारा आणि देगलूरला जाणारा हा नॅशनल हायवे 63 झाला। त्याच्यानंतर जळकोटला जाणारा, नांदेडला जाणारा, म्हणजे नांदेड जळकोट मार्ग, आणि तिथून कर्नाटकला जाणारा तो नॅशनल हायवे 50 आणि 63, हे 2 झाल्यानंतर मला चिंता होती की आता हे 2 नॅशनल हायवे गेल्यानंतर आपल्या उदगीर मतदारसंघामध्ये दुसरे राज्य मार्ग नाही आहेत, तर मी शेळगाव मार्गे ह्या आपल्या हेर मार्गे वलांडीला जाणारा हा स्टेट हायवे केला। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला, हेरकर ग्रामस्थाला सगळ्याला माहिती नसेल तर लक्षात घ्या। आता हे तुम्हाला छोटासा रस्ता दिसतोय, हा छोटासा रस्ता नाहीये। जसा लातूरला जाण्याचा अगोदर जो रस्ता होता राज्यमार्ग म्हणून, तो जिल्हा परिषदचा रस्ता हा राज्यमार्ग करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच नाही, आता खरं तर देवीची आरती आहे, मी जास्त वेळ बोलणार नाही, पुन्हा तुम्हाला बोलायला येईल, फक्त आणखीन एक महत्वाचं सांगतो। या ठिकाणी जेवढ्या उगिले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या उदगीरमध्ये इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये एक जर बस स्टँड जर सोडलं सार्वजनिक रूपाचं, तर त्या बाकीच्या सगळ्या प्रशासनाच्या इमारती आहेत। त्या इमारतीचा जनतेचा अर्थार्थी संबंध नाही, कारण तिथं ऑफिस नव्हतं अशातली बाब नाही।
पोलीस स्टेशन नव्हतं अशातली बाब नाही, तहसील नव्हतं अशातली बाब नाही. ते तहसील बी मीच मंजूर केलेली आहे, प्रशासकीय इमारती मी मंजूर केलेल्या आहेत. परंतु तो प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉल मध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्या ऑफिसेस निर्माण झाले खरे, परंतु त्याशी आणि जनतेशी काही आहे का? काही संबंध नाही. परंतु बस स्टँडचा संबंध होता, बस स्टँडचा. तर बस स्टँड त्या ठिकाणी मंजूर झालेलं ह्या भाद्रानं त्या बस स्टँड मध्ये बीओटी साठी, बीओटी म्हणजे काय, बांधा वापरा आणि हस्तांतर करा. तर ते बांधा वापरा म्हणजे सरकारी जमीन बस स्टँडची, त्या बस स्टँडच्या इमारतीमध्ये शासनाचे पैसे आणून मी बांधकामाचं भूमिपूजन केलं. ह्या पठ्ठ्यानं मंत्र्यानं त्याला थांबवला आणि ते थांबवून काय केला, त्याला बीओटी मध्ये टाकण्यासाठी ठराव केला. बीओटी म्हणजे बांधायचं आणि त्याच्यातले गाळे आपल्या नावावर करून घ्यायचे, काही ठेकेदारानं वापरायचे आणि काही स्वतः घ्यायचे, म्हणजे जनतेच्या नावावर त्या ठिकाणी मोठा राजरोसपणे दुकानाचे गाळे काढून जगता येतंय, यासाठी त्याचा डाव होता. आज मला सांगा 5 वर्ष झालं का हो सार्वजनिक बस स्टँड तयार झालं नाही? का तुमच्या काही तोंडाला चावलं होतं, काय तुमच्या हाताला काही फुटलं होतं का काही? परंतु हे सार्वजनिक काम आहे, त्याच्यातला पैसा खाण्यासाठी सोन्यासारख्या उदगीरला जागेला फार मोठी डिमांड आहे आणि ती डिमांड त्या ठिकाणी लक्षात आलं की हे बस स्टँड झालं तर त्याच्यात ते गाळे आपल्याला मिळावं म्हणून 5 वर्ष लागतात का हो एक बस स्टँड बनवायला? मी माझ्या काळात भूमिपूजन केलं. याद करा हेर करा नो, सगळ्या ग्रामस्थांनो याद करा. एका एका गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली तर कशा पद्धतीने ह्या बदमाशांनी डावपेच खेळलेला आहे आणि कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला हे तुमच्या लक्षात येईल. आतापर्यंत बस स्टँड होऊ शकलं नाही, मात्र प्रशासनाच्या इमारती टक्केवारीमध्ये भरमसाठ 10 कोटी मंजूर झाले की लगेच वाढीव बजेट 20 कोटीचा भ्रष्टाचार, म्हणजे 10 कोटी ह्याला 10 कोटी त्या ठेकेदाराला, म्हणजे काम करणाऱ्याला, असा डावपेच करून सुळसुळाट मारलेला आहे. सुळसुळाट एवढंच नाही, मोठ्या पद्धतीनं मी विचार केला की माझ्या मतदारसंघातल्या तरुणाला, आज या ठिकाणी कितीतरी पोरं मला पुण्याला त्याला भेटतात, कुठे गेला घोगरे, या ठिकाणी बरीच पोरं आहेत मला कधी पुण्याला याला इकडे तिकडे प्रवास करत असताना दिसतात. म्हणलं कक्का इकडे लगेच उभा करतात, साहेब आम्ही इथं कामाला आला. म्हणलं कुठं? पुन्हा MIDC मध्ये. म्हणलं पुन्हा MIDC मध्ये कुठल्या कंपनीत आहे? फलाण्या कंपनीत कामाला आहे साहेब. मग ह्याची जाणीव मला होती म्हणून मी MIDC मंजूर केली. MIDCचं संपूर्ण रेकॉर्ड तयार केलं, त्याचा फक्त GR निघायचा बाकी होता. तुम्हाला आठवतंय का बघा, महाजनादेश यात्रा ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाला साक्षीला ठेवून सांगितलं की माझ्या उदगीरकरांना MIDCची गरज आहे. MIDCची गरज काय? तर आमच्यातल्या तरुण पोरांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, आमच्यातल्या व्यापाऱ्यांना उद्योगासाठी मोठी चालना मिळाली पाहिजे, मोठमोठ्या कंपन्या माझ्या उदगीर मतदारसंघामध्ये आल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे उद्योगी वाढेल आणि तरुणाला हाताला काम मिळेल. आमची पोरं पुणे मुंबईला जाण्याची थांबतील म्हणून याचा विचार केला. 5 वर्ष हा बदमाश मंत्री होता, का नाही ते MIDC करू शकला? का नाही MIDCची 1 एकर जमीन घेऊ शकला? परंतु तुम्ही लक्षात ठेवा, हे व्यापार करणारी माणसं आहेत, व्यापार करणारी. आता तरी मला आज समजलं 180 गाड्या गेल्यात म्हणलं मुंबईला. अरे म्हणलं 180 गाड्या कशाला? तर उदगीरला लुटायला. आणि हे उदगीरला लुटायसाठी डोमकावळे कुठून आल्यात बघा. ह्या मी जर मेलो, आई साक्षीला ठेवून सांगतो, आई जगदंबेला साक्षीला ठेवून सांगतो, सुधाकर भालेराव जर मेला तर सुधाकर भालेरावचं मड उदगीरमध्ये घातलं जाणार आहे, त्याची अंत्यविधी उदगीरला होणार आहे. परंतु ही जी बदमाश मंडळी आहे, हे व्यापारी जसं इंग्रजांनी व्यापारी म्हणून आले, भारत देशावर राज्य केलं आणि लूटमाप करून निघून गेले, अशाच पद्धतीनं ही धनदांडगेत पैसे कमवलेले, 2 नंबरच्या धंद्यामधून पैसा कमवलेली लोक आज या ठिकाणी उदगीरवर डोळा ठेवून व्यापारी दृष्टिकोनातून आलेली माणसं आहेत. सकाळी येतील, संध्याकाळी भूर जातील, संध्याकाळी येतील, पुन्हा रात्रीला लगेच निघून जातील. ह्यांचा काही भरोसा आहे? सांगा बालाजीराव, आहे काही भरोसा? हे फक्त कुटून खाऊन उठून जायला आलेली आहेत आणि आमच्या गोरगरिबाला फसवण्याचा खेळ सुरू आहे. परंतु याद राखा, यांच्यानी काहीच होऊ शकलं नाही, कुठल्याही प्रकारचं काम करू शकले नाहीत. ह्या 2-3 इमारती प्रशासकीय सोडल्या. उदगीरला लिंबोटीचं पाणी कुणी आणलं? खरं सांगा इमानदारीने. देव दुर्लभ तुम्ही जनता. आज उदगीरला गेल्यानंतर आपण उदगीरला पाणी पितो, कोण आणलं? सुधाकर भालेरावने आणलं.
इमानदारीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, माझी आई जिवंत नाही, माझे वडील जिवंत आहेत, परंतु ह्या बदमाशांनी त्यांच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगावं, किती जनतेला खोटं बोलावं, कशा पद्धतीची दिशाभूल करावं, काय केलंय सुधाकर भालेरावांनी म्हणते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अजून एक महत्वाचं, तुम्ही शेतकरी आहात, शेतमजूर आहात, आपल्या घरामध्ये मी आमदार होण्याच्या अगोदर आठवा, ही अशा पद्धतीनं लाईट एवढी जोरात चलत नव्हती. तुमच्या घरातला जो बल्ब आहे ना, बल्ब सुद्धा डोळे मारत होता, मिचमिच करत होता. एखादी टीव्ही असली तर त्याच्या घरात टीव्ही जळत होती, त्याच्या घरामध्ये कुठलं जर मशीन असली काय ते जळत होतं. कुण्या शेतकऱ्याच्या शेतात जर मोटार असली तर ते महिन्याला जळायची. सारखं तुम्ही मेकॅनिककडे घेऊन जात होतो. याद करा, डोक्याला जरा ताण द्या आणि आठवण करा. परंतु हे सगळं करण्यासाठी जळकोटला 15 एकर जमीन घेतली ढगे मामा. 15 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी 220 केवीचा प्रकल्प उभा केला. आदरणीय लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूरला 220 केवीचा पहिला प्रोजेक्ट आणला. त्याच्यानंतर जर कुठला प्रोजेक्ट जर आला असेल तर तो जळकोटला आलाय. तुमच्या माहितीसाठी जाऊन सांगतो, आता तुम्ही जळकोटला जा, कोरनूळ पासून राईटला माळी परगाय 220 केवीचा त्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. 175 मेगावॅट विद्युत आपण तयार करतो जळकोटमध्ये, आणि आपण तयार केलेली लाईट आपल्या लातूर जिल्ह्याला त्या ठिकाणी सप्लाय आपल्या जळकोट मधून सुरू आहे. आणि लातूरच नाही तर नांदेडला सुद्धा आपल्याकडून इथून विद्युत पुरवठा सुरू आहे. आज तुमच्या पुण्या शेतातली मोटार जळते का? कमी अधिक प्रमाणामध्ये, फार दुर्लभ एखादी मशीन खराब असली तरच, नाहीतर पहिलं काय अवस्था होती शेतकऱ्याची बघा, कशा पद्धतीने मोटारी जळत होत्या. 4-4 दिवसाला शेतकरी मेकॅनिककडे जात होता. परंतु ते सगळं काम मला तुमच्या आशीर्वादाने करता आलं. अशा अनेक विकासाच्या रूपानं त्या ठिकाणी चांगली कामं त्या ठिकाणी झाली. नॅशनल हायवे झाले असतील, विद्युत पुरवठ्याचा प्रकल्प झाला असेल, या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून ज्या काही इमारती समोर तुम्हाला दिसतात हे सुधाकर भालेरावची देण आहे. फक्त या पट्ट्या बाजाराने एकच केलंय मल्लिकार्जुन साहेब, तुम्ही सीओ म्हणून काम केलं. फक्त पोलीस स्टेशनची एक इमारत आणि ह्याला झोपायला गेस्ट हाऊस, हे 2च इमारती आहेत त्याच्या, बाकी काही देणे घेणे नाही. मात्र रस्त्यावर रस्ता, इकडला रस्ता दाखवायचा तिकडून बिल उचलायचं, तिकडला रस्ता दाखवायचा इकडून बिल उचलायचं, एवढा मात्र कार्यक्रम केलाय बघा. आता तुम्हाला सांगतो, माझ्या सोबत 24 तास राहणाऱ्या माणसाला असा घेरलाय त्यांनी की सांगता सोय नाही. भालेराव साहेबांचे चांगले माणसं कोण आहेत, मग त्याला पकडायचं आणि त्याला सांगायचं घ्या काम आता, आणि ते काम देऊन आता बिल अडकावलाय काही लोकांनी. आणि त्यांना वाटायला लागले की आता तुम्ही जर इकडे तिकडे जर फिरलो तर तुमचं बिल मिळणार नाही. इमानदारीने सांगतो, आई जगदंबेला साक्षीला ठेवून सांगतो, भारतामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार गेलेलं आहे. आठवण करून बघा, हे तेलंगणा आंध्रामधलं चंद्रबाबू नायडू आणि त्या बिहारचं नितीश कुमार, हे 2 जर बदमाश जर हे एकत्रित आले नसते तर मोदी साहेब आज प्रधानमंत्री झाले असते का? नाही. पण हे कशाचं कारण आहे? काहीतरी बिघाड आहे म्हणून झालं ना. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीनं या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाविकास